हॅलो स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 9वी मराठी 1 वद्य वंदे मातरम याचा स्वाध्याय बघणार आहोत. पहिला 1-2 वाक्यांत उत्तरे लिहा. 1 नंबर प्रश्न, वद्य वंदे मातरम हे गीत कोणत्या काव्यसंग्रहातून घेतले आहे? उत्तर, वद्य वंदे मातरम हे गीत चैत्रबन या काव्यसंग्रहातून घेतले आहे. दुसरा प्रश्न, वेदांच्या मंत्रांपेक्षाही कोणता जयघोष भारतीयांना वंदनीय आहे? उत्तर, वेदांच्या मंत्रापेक्षाही वंदे मातरम हा जयघोष भारतीयांना वंदनीय आहे. तिसरा प्रश्न, वद्य वंदे मातरम या गीतात कवींनी कोणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे? उत्तर, वद्य वंदे मातरम या गीतात कवींनी राष्ट्रप्रेमाने भरलेल्या व भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या राष्ट्रभक्तांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. प्रश्न दुसरा, आकृत्या पूर्ण करा. त्यामध्ये 1 नंबर प्रश्न, वद्य वंदे मातरम गीताचे कवी. तर बघा, गीताचे कवी आहे ग. दि. माडगूळकर. नंतर 2 नंबर, स्वातंत्र्य लढ्यामध्ये देशभक्तांनी निर्माण केलेला मंत्र. कुठला मंत्र आहे? तर मंत्र आहे वंदे मातरम. प्रश्न तिसरा, खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, त्यांत लाखो वीर देती जीवितांची आहुती, आहुतींनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम. तर ह्या ओळींचा आपल्याला अर्थ लिहायचा आहे. तर अर्थ असा आहे बघा, भारतवर्षात भारत मातेला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा धगधगता स्वातंत्र्य संग्राम यज्ञ झाला. स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात लाखो वीरांच्या प्राणांची आहुती पडली. लाखो देशभक्तांनी बलिदान दिले. त्यांच्या या पवित्र बलिदानाने वंदे मातरम हा मंत्र निर्माण केला. प्रश्न चौथा, खालील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. 1 दि, ती, वा, शा याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. तर अर्थपूर्ण शब्द आहे शांतिवादी. दुसरे अक्षर दिलेले आहे उ, ली, मा. या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द आहे माऊली. प्रश्न 5, खालील शब्दांतील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. 1 वेद मंत्र. अर्थपूर्ण शब्द बघा, वेद, मंत्र, मंद. 2 आहे स्वातंत्र्य लढा. यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतात स्वातंत्र्य लढा, ढाल. प्रश्न 6, समानार्थी शब्द लिहा. 1 नंबर, माऊली. माऊलीचा समानार्थी शब्द आहे माता. क्रूर, निष्ठुर. शस्त्रहीन, निशस्त्र. वंदय, वंदनीय. प्रश्न 7, विरोधार्थी शब्द लिहा. शांतिवादी. विरोधार्थी शब्द आहे अशांतिवादी. 2 मुक्त, बंदिस्त. मृत, जीवित. शस्त्रधारी, शस्त्रहीन. प्रश्न 8, कवितेत शेवट समान असणारे शब्द लिहा. शेवट समान असणारे शब्द जे आहे ते आपल्याला कवितेतून लिहायचे आहे. उत्तरामध्ये पहिला शब्द आहे भारती आहुती. जागले, झुंजले. झुंजुनी, जाऊनी. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 9वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.